मित्रांनो, बाहेर पसरलेल्या महामारीमुळे किंवा एपिडेमिकमुळे आपण फारच त्रस्त झाले आहोत। त्याच्यामुळे झालंय काय की आपल्याला लॉकडाऊनच्या नावाखाली घरी बसावं लागत आहे। त्यामुळे टेन्शन येणं ही साहजिकच गोष्ट आहे की आपण आपले कामधंदे बंद आहेत, रिकामे बसले आहोत, घरी रिकामे बसले आहोत आणि डोक्यात नको नको ते विचार येत आहेत, नेगेटिव्ह विचार येत आहेत। त्याच्यामुळे परिणाम हा होतोय की आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम वाईट होऊ लागला आहे की आपलं शरीर जास्त प्रमाणात वाढू लागलं आहे। म्हणजेच काय तर आपण जाड व्हायला लागलो आहोत, अति प्रमाणात खायला लागलो आहोत काम नसल्यामुळे। मित्रांनो, जनरली असं होतं की जेव्हा आपल्या डोक्याला काही काम नसतं, हातात काही काम नसतं, त्यावेळेला सारखं लक्ष जे असतं ते आपल्या भुकेकडे जातं। आपल्याला जास्त भूक लागते आणि आपण जास्त खायला लागतो आणि याचा परिणाम हा असा होतो की आपण जाड होतो। तर मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आता आपण केलं काय पाहिजे? आता हा लॉकडाऊन तर काही बंद होणार नाही आहे लगेच। मग आपण काय करू शकतो? घरात राहून स्वतःला पॉझिटिव्ह कसे ठेवू शकतो, शिवाय आपलं जे वाढतं वजन आहे ते कसं कंट्रोलमध्ये करू शकतो, तर ह्याच बाबतीतचा हा आजचा व्हिडिओ आहे। तो मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुमच्या उपयोगाचाच आहे। आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलला ना अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण मी अशा छान छान इन्फॉर्मेशन्स तुमच्यासोबत शेअर करत असते। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, लॉकडाऊन म्हटलं की आपण सर्वांनाच घरात बसावं लागतं। आता घरात बसावं लागलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्याला सुट्टी पडली आहे। तर सुट्टीच्या दिवशी जनरली आपण करतो काय की दिवस जो असतो आपला तो वेळाने सुरुवात होतो। आळसावलेला असा दिवस असतो, म्हणजे नाश्ता कधीही करा, जेवण कधीही करा, कधीही उठून काहीही करा। पण मित्रांनो, तुम्हाला असं अजिबात करायचं नाही आहे। जर तुम्ही असं केलं तर तुमच्या शरीरात, तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात नेगेटिव्हिटी ही जास्त प्रमाणात भरत राहणार आहे। तर हीच नेगेटिव्हिटी जी आहे ती तुम्हाला सर्वप्रथम दूर करायची आहे। तर मग तुम्ही काय कराल? तर मित्रांनो, असं समजा की हे लॉकडाऊनचे जे काही दिवस आहेत ते तुमच्या आयुष्याच्या परिवर्तनाचे दिवस आहेत असं तुम्ही समजा। तुम्ही रोज सकाळी लवकर उठा। वेळाने उठण्याच्या ऐवजी तुम्ही लवकर उठा। लवकर उठून कोवळ्या सूर्याच्या किरणांमध्ये जाण्याचा प्रयत्न करा। आता आपण बाहेर तर जाऊ शकत नाही, किमान तुम्ही रोज सकाळी तुमच्या टेरेसवरती जाऊन कोवळ्या उन्हाच्या प्रकाशात तुम्ही बसू शकता काही वेळ। अशाने होणार काय आहे की तुमच्यामध्ये एक इन्स्टंट एनर्जी आहे, ती इन्स्टंट एनर्जी तुम्हाला मिळणार आहे तुमच्या शरीरामध्ये, एक पॉझिटिव्हिटी मिळणार आहे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये। जर तुम्ही वेळाने उठाल, फार वेळाने उठाल, तर तुमचं शरीर हे आळसावलेलं असेल आणि त्याचा पूर्ण परिणाम तुमच्या पूर्ण दिवसावरतीही होणार आहे, तुमच्या आरोग्यावरतीही होणार आहे आणि शिवाय मेंटली सुद्धा तुम्ही डिस्टर्ब राहणार आहात की मी काहीच करू शकत नाही आहे, मी काहीच करत नाही आहे, आता कसं होणार आणि काय होणार। तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की लॉकडाऊन जरी असला तरी तुम्हाला सकाळी रोज लवकर उठायचं आहे। कोवळ्या उन्हाची किरणं तुमच्या अंगावरती घ्यायची आहेत, जेणेकरून तुम्ही पॉझिटिव्ह फील करा। आता उठल्या उठल्या तुम्ही काय खाल्लं पाहिजे किंवा काय सेवन केलं पाहिजे? आता युजुअली सगळ्यांना ही सवय असते की उठल्या उठल्या त्यांना ब्रश केल्यानंतर चहा लागतो, गरम गरम चहा किंवा कॉफी लागते, त्याच्यासोबत बिस्किट्सही लागतात। पण मित्रांनो, तुम्ही असं अजिबात करू नका। सगळ्यात उठल्या उठल्या झालेलं काय असतं आपल्या शरीराबरोबर, तर आपली बॉडी ही डिहायड्रेटेड झालेली असते। तर या वेळेला आपल्या शरीराला पाण्याची गरज असते। तर तुम्ही कोमट पाणी किंवा साधं पाणीही एक तांब्याभर तुम्ही प्या। उपाशी पोटी तुम्हाला सगळ्यात अगोदर हे रुटीन फॉलो करायचं आहे की तुम्हाला कोमट किंवा गार असलेलं पाणी तुम्हाला प्यायचं आहे। फ्रीज मधलं पाणी प्यायचं नाही आहे, रेग्युलरच पाणी प्यायचं आहे। सो मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला गार किंवा कोमट असलेलं पाणी प्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या बॉडी डिटॉक्सिफिकेशन मध्ये त्याची मदत होऊ शकते। तर मित्रांनो, ही प्रोसेस तुम्ही नक्कीच फॉलो करा। तर मित्रांनो, आता वेळ येते ती सकाळच्या अंघोळीची। आता सकाळची अंघोळ म्हटलं तर भरपूर माणसं अशी असतात ज्यांना फार गरम पाण्याने अंघोळ करायची सवय असते। पण मित्रांनो, मी तर म्हणते की ही जी सवय आहे ती अत्यंत वाईट सवय आहे। आता वाईट सवय का आहे? कारण गरम पाण्याने आपण जेव्हा कधीही अंघोळ करतो तेव्हा होतं काय की आपली जी हाडं असतात ती तर शेकून निघतात, चांगली गोष्ट आहे। पण कसं आहे की निगेटिव्हिटी जी काही असते ती
ॲसिडिटी जास्त प्रमाणात वाढायला सुरुवात होते जर आपण जास्त गरम पाण्याने आंघोळ करतो. त्याऐवजी जर आपण गार पाण्याने आंघोळ करत असू, आता मी असं म्हणत नाही की फारच गार पाण्याने आंघोळ करायची आहे तुम्हाला, नॉर्मल वॉटरमध्ये किंवा एका कोमट पाण्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही आंघोळ केलीत तर तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी तुमच्या शरीरामध्ये मेंटेन राहील, तो उत्साह तुमच्यामध्ये मेंटेन राहील, नेगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनात येणार नाहीत जर तुम्ही कोमट पाण्याने किंवा साध्या पाण्याने आंघोळ केलीत तर. सो मित्रांनो, असंही म्हणतात की कडक पाण्याने आंघोळ केल्याशिवाय काहींना आंघोळ केल्यासारखं वाटत नाही, पण मित्रांनो असं काहीही नसतं, ही अगदी चुकीची गोष्ट आहे. जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपलं शरीर तर स्वच्छ होतं पण मन अजिबात स्वच्छ होत नाही. तर मनामध्ये ती नेगेटिव्हिटी जी असते ती कायम राहते, ती शिथिल नाही होत, ती शांत नाही होत, उलट त्याची जी भावना असते ती भावना पेटलेली असते, नेगेटिव्हिटीने पेटलेली असते. सो मित्रांनो, असं अजिबात करू नका. लॉकडाऊनमध्ये तर असं करणं फार वाईटच आहे, त्याचा तुमच्यावरच परिणाम होऊ शकतो, तुमच्या मनावरतीच परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला जी एक गोष्ट फॉलोअप करायची आहे आणि ती गोष्ट फॉलोअप आहे, आता मित्रांनो तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल किंवा नाही असाल ते तुमच्यावरती आहे, पण मित्रांनो कसं असतं की जनरली आपल्या आजूबाजूला एखादा सुगंधित अत्तर किंवा सुगंधित अगरबत्ती जर आपल्या घरामध्ये पेटवलेली असेल तर त्याचा जो सुगंध असतो तो घरभर पसरलेला असतो, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी जी असते ती आपल्या घरामध्ये पसरलेली असते. तर तुम्ही असं नक्कीच करू शकता की एखादी उदबत्ती किंवा धूप तुम्ही तुमच्या आजूबाजूला सकाळी उठल्या उठल्या लावू शकता, जेणेकरून पॉझिटिव्हिटी जी आहे ती रिकॉल होईल, पॉझिटिव्हिटी तुमच्या आजूबाजूला पसरेल जेव्हा तुम्ही असं काहीतरी करता. अजून एक गोष्ट मला इथे सांगायचं आहे की भरपूर जणांना, भरपूर माणसांना सकाळी उठल्या उठल्या रेडिओ ऐकायची फार सवय असते. आता रेडिओवरती जुनी गाणी लागलेली असतात किंवा समजा नवीन गाणी लागलेली असतात, सो ती गाणी सकाळी उठल्या उठल्या गुणगुणणं, सो गाणी ऐकण्यासारखा दुसरा आनंद हा दुसरा कोणताच नाही आहे. सो तुम्ही मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या जर तुम्हाला फ्रेशनअप व्हायचं असेल, फ्रेश माइंड अगदी करायचं असेल तर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या रेडिओवरची गाणी ऐका किंवा मोबाईलवरची गाणी ऐका, हे फार चांगलं आहे तुमची पॉझिटिव्हिटी मेंटेन करून ठेवण्यासाठी. आता जनरली नाश्ता करताना किंवा आपण जेव्हा आंघोळ करून आल्या सगळ्यात अगोदर जे माणसं काम करतात आणि ते म्हणजे पेपर वाचण्याचं काम करतात, न्यूजपेपर वाचण्याचं काम करतात. तर मित्रांनो ह्या दिवसात म्हणजे किमान लॉकडाऊनच्या काळामध्ये तरी तुम्हाला पेपर हा हातात अजिबात घ्यायचा नाही आहे. तर मित्रांनो असं का, आता तुम्ही म्हणाल की लेटेस्ट जे अपडेट आहेत, जी महामारी पसरली आहे त्याच्याशी रिलेटेड आम्हाला लेटेस्ट अपडेट ह्या कळायला पाहिजेत, मग आम्ही पेपर हातात घेतलाच पाहिजे. पण मित्रांनो होतं काय, आता ऑलरेडी तुम्हाला माहित आहे की ही महामारी जी आहे ती पसरली आहे, त्याच्यामुळेच लॉकडाऊन लागला आहे, हे सगळी गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. मग तरी सुद्धा पुन्हा त्याच गोष्टी अशा उगाळून काढण्यात काही पॉईंट आहे का? तुम्हाला माहित आहे पेपरमध्ये सुद्धा पुन्हा तेच छापून आलेलं असणार आहे, कदाचित जरा वाढवून चढवूनच छापून आलेलं असणार आहे पेपरमध्ये, आणि त्याचा जो परिणाम आहे तो डिरेक्टली आपल्या मनावरती होतो आणि पुन्हा आपण डिमोटिवेट व्हायला सुरुवात होतो आणि त्याच्यामुळे आपला जो पूर्ण दिवस आहे तो त्या विचारातच आपला निघून जातो. तर मित्रांनो आत्ताचा जो काही काळ आहे ह्या काळात आपण मोटिवेटेड राहणं फार इम्पॉर्टंट आहे, पॉझिटिव्ह राहणं फार इम्पॉर्टंट आहे. जर आपलं डोकं शांत असेल, आपलं डोकं रिकामं असेल तर आपण नवीन नवीन स्ट्रॅटेजीज आपल्या लाईफच्या रिलेटेड तयार करू शकतो की नक्की आपण पुढे जाऊन काय केलं पाहिजे, आपण ह्या परिस्थितीशी कसे दोन हात करू शकतो, याच्यावरती तुम्ही अगदी चांगला विचार करू शकाल. सो मित्रांनो ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या आजूबाजूला पॉझिटिव्हिटीचं वातावरण क्रिएट करायचं आहे. आता अजून एक गोष्ट मला तुम्हाला इथे एक सांगायची आहे आणि ही गोष्ट फार हार्ट टचिंग आहे आणि तुम्हालाही पटेल. चला तर मग ती गोष्ट काय आहे पाहूया. एकदा काय होतं की एक माणूस एका झाडाला चिटकून बसला असतो आणि तो माणूस खूप आरडाओरडा करत असतो की मला या झाडापासून सोडवा सोडवा की मी या झाडाला चिटकून बसला आहे. इतक्यात तिथून गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य तिथून जात असतात. तेव्हा त्यांचा शिष्य गौतम बुद्धांना म्हणतात की गुरु, तो माणूस त्या झाडाला चिटकून बसला आहे, आपण त्याची मदत केली पाहिजे, त्याची सुटका केली पाहिजे. तेव्हा गौतम बुद्ध म्हणतात की ह्या माणसाची मदत कोणीच नाही करू शकत. तेव्हा शिष्य म्हणतो ते कसं काय? तेव्हा गौतम बुद्ध म्हणतात की
तो माणूस त्या झाडाला चिटकून बसला नाही आहे, तर त्या माणसानेच त्या झाडाला घट्ट पकडून ठेवलं आहे. आणि जो माणूस कोणत्या तरी गोष्टीला घट्ट पकडून ठेवतो त्याला कधीच कोणीही सोडवू नाही शकत. तर मित्रांनो, असंच काहीतरी आपल्या बरोबर झालं आहे. आपणच त्या गोष्टीला जरा जास्त घट्ट पकडून ठेवलं आहे आणि आपणच त्या ज्या गोष्टीला घट्ट पकडून ठेवलं आहे, ती गोष्ट जर आपणच पकडून ठेवली आहे तर त्याची सुटका ही आपल्यापासून कशी काय होऊ शकते. प्रयत्न हा आपणच केला पाहिजे. त्या गोष्टीला आपल्यापासून सोडवायचं काम हे पूर्णतः आपलं आहे. आता ते कसं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्ही पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, तुम्ही मोटिवेटेड राहायला पाहिजेत, तुमच्या कामाशी तुम्ही एकनिष्ठ राहायला पाहिजेत की नाही मला हे माझं काम पूर्ण करायचंच आहे. जरी तुम्ही घरी बसून असाल तर स्वतःमध्ये एवढी पॉझिटिव्हिटी क्रिएट कराल की जेव्हा तुम्ही कधीही पुन्हा नव्याने सुरुवात कराल तेव्हा त्या नव्याने केलेल्या सुरुवातीमध्ये भरपूर असं काहीतरी तुम्हाला मिळून जाईल त्याच्यातून. सो मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की कोणताही काळ किंवा कोणतीही वेळ ही कायमस्वरूपी नसते. त्याचा एक ठराविक काळखंड असतो आणि हा काळखंड सुद्धा संपणार आहे आणि पुन्हा एकदा नवीन काळाला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, कोळी म्हणजेच कोष्टी हा स्वतःचं जाळं अगदी स्वतः विणतो आणि एक दिवस असा येतो की तो त्याचं जाळं इतकं मोठं बनवतो की तो स्वतःच त्या जाळ्यामध्ये अडकून बसतो आणि स्वतःची सुटका तो करू शकत नाही त्या जाळ्यामधून. तशीच काही दशा ही आपली झाली आहे. आपण सुद्धा आपल्या डोक्यामध्ये भरपूर प्रमाणात असं ओव्हर थिंकिंगची प्रोसेस जी असते ती सुरू करतो. जास्त प्रमाणात विचार करायला लागतो आणि त्याचं एक जाळं तयार होतो आणि त्या जाळ्यामधूनच आपण बाहेर पडू शकत नाही. आपण त्या जाळ्यामध्ये दिवसेंदिवस फक्त आणि फक्त अडकत जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला डिप्रेशन सारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. सो मित्रांनो, सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की विचार करण्याला सुद्धा एक मर्यादा आहे. जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती आपण नाही बदलू शकत. जर ती परिस्थितीच आपण नाही बदलू शकत तर मग त्याच्यावरती विचार करून सुद्धा काही उपयोग आहे का? अजिबात नाही. सो विचार करणं सोडून द्या. तुम्ही जर विचार करत राहिला तर तुमच्याच डोक्याला त्रास होणार आहे आणि त्याच्यातून बाहेर पडणं हे तुमच्यासाठी फार अवघड जाणार आहे. असा नेगेटिव्ह विचार करण्याऐवजी तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करा की मी माझ्या लाईफमध्ये काय चेंजेस आणू शकतो, मी माझं लाईफ कसं सुधारू शकतो. नवीन आयडियाज, नवीन स्ट्रॅटेजीज क्रिएट करा ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळू शकतं. मित्रांनो, जेव्हा कधीही आपण रिकामे बसून असतो, ओव्हरथिंक करत असतो, अशा वेळेला नेमकं होतं काय तर त्याचा परिणाम हा पूर्णतः आपल्या भुकेवर होत असतो. म्हणजेच काय तर ह्या दिवसात आपल्याला जरा जास्तच भूक लागते आणि आपण जास्त प्रमाणात खायला सुरुवात करतो, जास्त प्रमाणात कॅलरीज कन्झ्युम करायला सुरुवात करतो. तर मित्रांनो, ओव्हरथिंकिंग सारखा दुसरा वाईट गोष्ट कुठलीच नाही आहे. सो याचे फक्त दुष्परिणामच आहेत. त्यामुळे ओव्हरथिंकिंगला जेवढं तुम्ही स्वतःपासून लांब ठेवाल तितकंच ते तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि त्याचमुळे लॉकडाऊनमुळे जर तुम्ही घरात बसून असाल तर तुमचं वजन हे नक्कीच वाढणार आहे जर तुम्ही ओव्हरथिंक करणार असाल तर. तर मित्रांनो, करायचं काय आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे. हे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे. तुमचं माइंडसेट जो आहे तो तुम्हाला बदलायचा आहे. न्यू नॉर्मलला काहीही करून तुम्हाला एक्सेप्ट करावंच लागणार आहे. एक्सेप्टन्सची भावना ही तुमच्या मनात असलीच पाहिजे. कसं आहे की काहीही म्हणजे कोणत्याही गोष्टी ह्या कधीही परमनंट नसतात. त्याच्यात चेंजेस होतात आणि त्या चेंजेसनुसार आपल्याला हा ॲडजस्टमेंट करावंच लागतं. कारण आयुष्य हे ॲडजस्टमेंट वरतीच चालू आहे. जर तुम्ही लाईफमध्ये ॲडजस्टमेंट करायला शिकाल तर तुमचं लाईफ अगदी सोपं आणि व्यवस्थित बनून जातं. सो मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही सगळ्यात अगोदर शिकून घ्या. वजन कमी करण्याची जेव्हा गोष्ट येते तेव्हा आता आपलं ऑलरेडी आपल्याकडे काही काम नाही आहे, आपण घरात बसून आहे. साहजिकच आहे, आपलं पूर्ण लक्ष आपल्या पोटाकडे म्हणजे आपल्या भुकेकडे जात असतं. त्यामुळे आपण जास्त खायला लागतो, जास्त कॅलरीज कन्झ्युम करायला लागतो. खात तर असतो, शिवाय याची चिंताही असते की आपण जाड तर होणार नाही. पण मित्रांनो, तुम्ही स्वतःच खात आहात आणि स्वतःच विचार करत आहात की मी जाड होऊ शकतो का. सो मित्रांनो, याच्यावरती सोल्युशन फक्त एवढंच आहे की आपण खातो का
म्हणजे रिकाम्या वेळात आपल्याला एवढी भूक का लागते, कधी विचार केला आहात का? तर याच्यावरचं फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे ओव्हर थिंकिंग. जेव्हा आपण ओव्हर थिंक करतो तेव्हा आपल्या ब्रेनला जास्त फ्युअलची गरज असते, जास्त एनर्जीची गरज असते विचार करण्यासाठी, आणि त्यामुळे आपल्याला वारंवार ही भूक लागते, सारखी भूक लागते आणि त्याच्यामुळे आपण जास्त कॅलरीज कंझ्युम करतो. पण त्याचा परिणाम मात्र अगदी खराब आहे आणि तो परिणाम म्हणजे आपण जाड होतो. सो मित्रांनो, या दिवसात आपल्याला ओव्हर थिंक अजिबात करायचं नाही आहे. अरे सुट्टी मिळाली आहे असा विचार करा, एन्जॉय करा. भले परिस्थिती तुमची कितीही वाईट का असेना, पण तो जो काही काळखंड आहे तो आनंदात घालवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या शरीरावरती त्याचा विपरीत परिणाम नाही झाला पाहिजे. सो मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही काटेकोरपणे लक्षात ठेवा. एवढीच गोष्ट करायची आहे की तुम्हाला ओव्हर थिंकची प्रोसेस करायची नाही आहे. सो मित्रांनो, आता आपण असा कोणता डाएट फॉलो केला पाहिजे जेणेकरून आपल्याला ही मदत होणार आहे, आपल्या वेट लॉसमध्ये सुद्धा मदत होणार आहे, शिवाय आपली पॉझिटिव्हिटी जी आहे ती सुद्धा मेंटेन राहण्यास मदत होणार आहे. सो मित्रांनो, जसं की आता आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. सो उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे, आजूबाजूला उष्णता आहे, त्यामुळे सुद्धा आपल्याला कधी कधी निगेटिव्हिटीची भावना फील होते उष्णता असल्यामुळे. आता ती जरी नॅचरल थिंग आहे ती आपण नाही बदलू शकत, उन्हाळा आपण नाही बदलू शकत, पण आपल्या खाण्यापिण्यातल्या गोष्टी तर आपण नक्कीच बदलू शकतो ना. म्हणजेच काय, तर ह्या दिवसात आपल्याला नॉनव्हेजचं सेवन हे मात्र करायचं नाही आहे, कारण नॉनव्हेज हे ॲक्च्युलीमध्ये उष्ण असा पदार्थ आहे ज्याच्यामुळे शरीरात उष्णता वाढते, शिवाय ते पचण्यासुद्धा जड असते, त्यामुळे शरीराला सुस्ती येते, नेगेटिव्हिटीची भावना वाढते, झोपून राहावंसं वाटतं, बसून राहावंसं वाटतं. सो ही गोष्ट चांगली नाही आहे आपल्या शरीरासाठी. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही जरी घरी असाल, काहीही काम करत नसाल, तरी सुद्धा नॉनव्हेज खाणं हे तुम्हाला टाळायचं आहे ह्या दिवसामध्ये. तर मित्रांनो, अजून एक गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे आणि ती गोष्ट आहे की आपलं जे शरीर आहे ते 72% पाण्याने बनलं आहे आणि 100% अन्नापैकी 30% आपण फक्त अन्न खाल्लं पाहिजे आणि 70% आपण पाणीयुक्त आहार खाल्ला पाहिजे. पण मित्रांनो, आपण याच्या नेमकं उलटं करत असतो. आपण 70% अन्न खातो आणि 30%च पाणीयुक्त आहार खातो. पण मित्रांनो, याचा आपल्या शरीरावरती फार वाईट परिणाम होत असतो. जनरली हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्या शरीराला ऑक्सिजन फार गरजेचं आहे. आपण ऑक्सिजन नाकाद्वारे घेत असतो, पण मित्रांनो आपण पूर्ण ऑक्सिजन घेतो का हो? म्हणजेच काय, तर नाकाद्वारे आपल्याला पूर्ण शरीराला पुरेल असा ऑक्सिजन आपल्याला मिळतो का हो? तर अजिबात नाही. ऑक्सिजन मिळतो मान्य आहे, पण पूर्ण शरीराला पुरेल असा ऑक्सिजन मिळतो असं अजिबात नाही आहे. आपल्या खाण्यातून सुद्धा आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो. जर आपण पाणीयुक्त आहार जास्त खाल्ला, म्हणजे पाण्यामध्ये ऑक्सिजनची मात्रा असते, तर जर आपण 70% पाणीयुक्त आहार जर खात असू तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची जी लेवल आहे ती मेंटेन राहण्यास मदत होते आणि त्यामुळे आपले जे ब्लड सेल्स आहेत त्या ब्लड सेल्सना सुद्धा ॲक्टिव्ह राहण्यास मदत मिळते. आपल्या नर्व सेल्सना, म्हणजेच आपल्या ब्रेनचे जे सेल्स आहेत ते ॲक्टिव्ह राहतात, कारण त्यांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. जेव्हा आपल्या ब्रेनला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो तेव्हा ते चांगल्या रीतीने काम करायला लागतं, पॉझिटिव्ह रीतीने काम करायला लागतं. नवीन नवीन आयडियाज, उत्साह हा आपल्यामध्ये क्रिएट होत असतो. सो मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला पाणीयुक्त आहार हा जास्त खायचा आहे. तुम्हाला शिवाय पाणीही जास्त प्यायचं आहे. आता पाणीयुक्त आहार म्हणजे तुम्हाला नक्की काय खायचं आहे, तर फळं भाज्या खाऊ शकता, तुम्ही फळं खाऊ शकता, सीझनल फळं खाऊ शकता. सो फळं खाण्यावरती किंवा अशा गोष्टी ज्याच्यामध्ये पाण्याचं कॉन्टेंट जास्त आहे अशा गोष्टी तुम्हाला खायचं आहे. अन्न तुम्हाला 30%च खायचं आहे. चपाती भात तुम्हाला 30%च खायचं आहे. बघा, याचा तुमच्या शरीरावरती हा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येणार आहे. तुमचं माइंडसेट जो आहे तो पूर्ण बदलणार आहे. शिवाय तुमचं जे वजन आहे ते सुद्धा कंट्रोलमध्ये राहणार आहे जेव्हा तुम्ही असा डाएट प्लॅन फॉलो करता. म्हणजेच 70% पाणीयुक्त आहार, 30% फक्त तुम्हाला अन्न खायचं आहे. सो मित्रांनो, हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करा आणि पहा तुमच्यामध्ये काय चेंजेस होतात. घरी बसल्या बसल्या तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. आणि हो, त्याशिवाय तुम्हाला अजून एक गोष्ट फॉलोअप करायची आहे आणि ती म्हणजे आता कसं आहे की लॉकडाऊन आहे, त्यामुळे आपण बाहेर फिरायला किंवा
किंवा जिमला नाही जाऊ शकत, पण तुम्ही घरातल्या घरात किंवा तुमच्या टेरेसवरती 45 मिनटं वॉक घेऊ शकता. 45 मिनटं वॉक केल्याने सुद्धा तुमचं अंगाची जी काही आहे ती एक्सरसाइज, हालचाल होण्यास मदत होणार आहे. आता 45 मिनिटेच तुम्हाला वॉक का करायचं आहे? कारण फॅट बर्निंगची जी काही प्रोसेस असते ती 45 मिनिटांनंतर सुरू होते. त्यामुळे तुम्हाला 45 मिनिटेच वॉक घ्यायचा आहे. सो मित्रांनो, या होत्या काही टिप्स ज्या तुम्ही फॉलो करू शकता चालू काळामध्ये म्हणजेच लॉकडाऊनमध्ये, आणि बऱ्यापैकी तुमचं वजनही कमी करू शकता, शिवाय तुमच्या माइंडला पॉझिटिव्ह आणि मोटिवेटसुद्धा ठेवू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.